बायोमॉलिक्युल्स मधला नेक्स्ट बायोमॉलिक्युल स्टडी करणार आहोत प्रोटीन्स. हा अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे बायोमॉलिक्युल्स मधला, कारण प्रोटीन हे जे केमिकल कंपाऊंड आहे, बायोमॉलिक्युल आहे, हे आपल्या बॉडी मधला प्राईम इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड्स म्हणून म्हटलं जात असते. आणि हे जे नाव आहे प्रोटीन आहे की नाही, तर हे प्रोटिओस या ग्रीक वर्ड पासून आलेलं आहे. द वर्ड प्रोटीन्स इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड प्रोटिओज मिनिंग प्राईम इम्पॉर्टंट. बरोबर आहे. हे प्रोटिओज या वर्ड पासून हे नाव डिराइव्ह केलं गेलेलं आहे. आणि जे आपल्या बॉडी मधलं प्राईम इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड आहे, म्हणजे आपली बॉडी प्रोटीन्स, जर आपल्या बॉडीमध्ये जे पर्टिक्युलर प्रोटीन जे आहेत ते पर्टिक्युलर प्रोटीनचं पर्टिक्युलर फंक्शन असते, आणि हे जर प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये सिंथेसिस होणं बंद झाले तर आपल्या बॉडीमध्ये त्या टाईपचे डिफेक्ट तयार होत असतात. आपल्या बॉडीचं मेंटेनन्स, ग्रोथ, आपल्या बॉडीचं रिपेअरिंग हे सर्व प्रोटीनच्या भरोश्यावर आहे. आणि म्हणून प्रोटीन्स हे प्राईम इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड्स आहे लिव्हिंग थिंग्स साठी. आणि म्हणूनच द वर्ड प्रोटीन्स इज डिराइव्ड फ्रॉम द प्रोटिओस मिनिंग प्राईम इम्पॉर्टन्स. इट इज रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीचं जे मेंटेनन्स आहे, ग्रोथ आहे, हे या प्रोटीन्सवरच डिपेंड आहे. लक्षात ठेवा. प्रोटीन्स ऍक्ट ॲज ए कॅटॅलिस्ट. आपल्या बॉडीमध्ये जे बायो कॅटॅलिस्ट म्हणतो त्याला आपण एन्झाईम म्हणत असतो. ऍक्च्युअली ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स. आपण असं वर्डिंग ऐकलेलं आहे की सर्वच एन्झाईम प्रोटीनच असतात, पण सर्व प्रोटीन हे एन्झाईम असतातच असं नाही. बरोबर आहे. म्हणून प्रोटीन ऍक्ट ॲज ए कॅटॅलिस्ट. आपल्या बॉडीमध्ये बरेचसे प्रोटीन्स हे कॅटॅलिस्टचं काम करतात किंवा एन्झाईमचं काम करत असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलंय? म्हणजे प्रोटीन्स जे आपल्या बॉडीमधले कॅटॅलिस्ट आहे म्हणजे एन्झाईम्स, हे ऍक्च्युअली प्रोटीन्सच आहे. त्याच्यानंतर प्रोटीन ऍक्ट ॲज ए हार्मोन्स. आपल्या बॉडीमध्ये अलग अलग हार्मोन्स आहेत. आपल्याला माहिती आहे की त्या हार्मोनचं पर्टिक्युलर फंक्शन असते आपल्या बॉडीमध्ये. ते हे हार्मोन्स ऍक्च्युअली प्रोटीन्सच आहे. वी रेग्युलेट, म्हणजे रेग्युलेटर म्हणतो आपण, जे आपल्या बॉडीमधलं जे फंक्शन्स आहे ते रेग्युलेट करण्याचं काम करत असते. कोण? प्रोटीन्स. आणि म्हणून प्रोटीन ऍक्ट ॲज ए हार्मोन्स. आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स असतात, ते जे हार्मोन्स असतात ते प्रोटीन्सच असतात आपल्या बॉडीमध्ये. प्रोटीन ऍक्ट ॲज ए अँटीबॉडीज, डिफेन्स बॉडीज. म्हणजे जसं आपण म्हणतो आता कोरोना व्हायरस चालू आहे, तर त्या व्हायरसवर जे अटॅक करणारा आहे तो एक प्रोटीन्स पाहिजे अँटीबॉडी म्हणून, आहे की नाही, डिफेन्स बॉडी म्हणून. ते डिफेन्स बॉडी जर आपल्या बॉडीमध्ये तयार झाली तर व्हायरसचं इन्फेक्शन कमी होऊन जाईल. समजलं? लक्षात आलं का? आणि म्हणून प्रोटीन्स ऍक्ट ॲज ए अँटीबॉडीज. हे प्रोटीन्सच अँटीबॉडी म्हणूनही ऍक्ट होत असते आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे व्हायरस जे आपल्यावर इन्फेक्शन करते, म्हणजे व्हायरल जे अटॅक करते, त्याला मारण्याचं काम, त्याचं ग्रोथ थांबवण्याचं काम आपल्या बॉडीमधल्या अँटीबॉडीज करत असतात. त्या अँटीबॉडीज म्हणजेच प्रोटीन्सच असते आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. प्रोटीन ऍक्ट ॲज ए ऑक्सिजन कॅरियर. जसं हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये आहे ना, तर हे हिमोग्लोबिनही प्रोटीनच बनलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून प्रोटीन ऍक्ट ॲज ए ऑक्सिजन कॅरियर. ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक पार्टला सप्लाय करण्याचे कामही हिमोग्लोबिन करते, आणि हिमोग्लोबिन हे प्रोटीन्सच आहे. प्रोटीन्स आर द पॉलिमर कंपोज ऑफ एल अल्फा अमायनो ऍसिड. आपल्याला डी आणि एल माहिती आहे. जसं आतापर्यंत आपण हे समजून घेतलं की हे जे प्रोटीन्स असते ऍक्च्युली, तर प्रोटीन ऍक्च्युली काय असते माहिती आहे का? हा एल अल्फा अमायनो ऍसिड पासून बनलेला एक पॉलिमरिक कंपाऊंड असतो. तर आता हे अल्फा अमायनो ऍसिड म्हणजे काय? ऍसिड म्हटलं की सी डबल बॉन्ड ओ एच ग्रुप आहे ना. हा वाला अल्फा कार्बन आहे, त्याला जो नेक्स्ट कार्बन आहे त्याला अल्फा म्हणतो. त्याला जर NH2 ग्रुप असेल तर याला आपण अमायनो म्हणतो, आहे ना, अल्फा अमायनो. आणि इथे काय राहणार आहे? एक अल्किल ग्रुप, कोणताही राहू शकतो तो, आणि इथे H. तर हे झाला तुमचा अल्फा अमायनो ऍसिड. जर हा NH2 ग्रुप हा कोणत्या साईडनं असेल? लेफ्ट साईडनं असेल तर याला आपण काय म्हणतो? एल टाईपचा म्हणत असतो, एल अल्फा अमायनो ऍसिड. आपला जो प्रोटीन असते, लक्षात ठेवायचा आहे, ऍक्च्युली प्रोटीनचा फॉर्म्युला याच्याच पासून बनलेला असतो प्रोटीन. त्याच्यामुळं प्रोटीन हा पॉलिमरिक कंपाऊंड असते. असे करोडो अल्फा अमायनो ऍसिड, बघा लक्षात ठेवायचं आहे, असे करोडो अल्फा अमायनो ऍसिड एकमेकांना कंबाईन होतात. करोडो अल्फा अमायनो ऍसिड एकमेकांना कंबाईन होतात, आणि त्यांच्यापासून असे लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड एकमेकांना काय होतात? कंबाईन होतात. लक्ष द्या इकडे. हे असे करोडो अल्फा अमायनो ऍसिड एकमेकांना कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून प्रोटीन तयार होत असते. त्याच्यामुळे प्रोटीनचा फॉर्म्युला या प्रकारे आपण लिहू शकतो, NHCRRCO N टाइम्स. हे झालं तुमचं प्रोटीन्स. आणि या प्रोटीनचं जर आपण काय केलं? हायड्रॉलिसिस केलं, म्हणजे N नंबर ऑफ वॉटर आपण ऍड केलं याच्यातने,
तर यांच्यापासून असे करोडो अल्फा अमायनो ऍसिड बनत असते. आणि त्याच्यामुळं हे प्रोटीन जे असते ते प्रोटीन कोणाचा पॉलिमर आहे? अल्फा अमायनो ऍसिडचा पॉलिमर्स आहे. तर हे अल्फा अमायनो ऍसिड कोणते असतात? यल टाईपचे. ज्यावेळेस NH2 ग्रुप हे लेफ्ट साईडले असतो, तर या लेफ्ट साईडला असल्यामुळं असिमेट्रिकल कार्बनला तर त्याला आपण यल म्हणत असतो. जसं आपण कार्बोहायड्रेटमध्ये पाहिलं, कार्बोहायड्रेटमध्ये OH ग्रुप पाहतो आपण आणि त्या अल्फा अमायनो ऍसिड मध्ये NH2 ग्रुप पाहत असतो. यल अल्फा अमायनो ऍसिड्स म्हणतो आपण. तर असे करोडो यल अल्फा अमायनो ऍसिड इथं तयार होतील या प्रोटीन्स पासून. आणि म्हणून प्रोटीन्स आर द पॉलिमर्स. हा प्रोटीन्स काय आहे? पॉलिमरिक कंपाऊंड आहे, पॉलिमर्स आहे. कंपोज ऑफ लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड्स पासून तो बनलेला आहे. बरोबर आहे? क्लिअर झालं इथपर्यंत? म्हणून प्रोटीन्स आर द पॉलिमर्स ऑफ लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. तो खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड न बनलेला पॉलिमरिक कंपाऊंड्स आहे अशा प्रकारे. त्यानंतर हे जे प्रोटीन्स असते, प्रोटीन्स आर बायोपॉलिमर्स. ऍक्च्युली आपल्या बॉडीमध्ये तयार होणारा किंवा एक्सटर्नली आपल्याला प्रोटीन्सही मटेरियल आपण खात असतो, तर प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होणारा बायोपॉलिमर्स आहे अल्फा अमायनो ऍसिडचा. ठीक आहे. त्यानंतर जनरली प्रोटीन्स कंटेन, जो प्रोटीनचा फॉर्म्युला असतो त्या प्रोटीनच्या फॉर्म्युल्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे तर असतातच, इसेन्शियलच आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे तर इसेन्शियलच आहे. त्याच्यासोबत सल्फर, फॉस्फरसही असतात. अँड अदर एलिमेंट सुद्धा प्रोटीन सोबत कंबाईन राहू शकतात. जसं आयर्न आहे, कॉपर आहे, आयोडीन आहे, मॅग्नीज आहे, झिंक आहे. हे मेटल सुद्धा प्रोटीन सोबत कंबाईन असतात. प्रोटीन कंटेन कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे चार तर असणारच आहे त्याच्यात, आहे ना. अल्फा अमायनो ऍसिड मध्ये नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन राहणारच आहे. सल्फर आणि फॉस्फरसही प्रोटीन्स मध्ये असतात. याच्या व्यतिरिक्त काही दुसरे एलिमेंट सुद्धा प्रोटीन्स मध्ये असतात, लाईक आयर्न, Fe, कॉपर, आयोडीन, मॅग्नीज आणि झिंक. प्रोटीन्स दे कंटेन नायट्रोजन ऍज ए इसेन्शियल कंपोनंट. नायट्रोजन असतेच प्रोटीन मध्ये आणि तेही किती पर्सेंट? 16%, 16% असतो, आहे की नाही? बघा, लक्षात ठेवायचं आहे. ऍव्हरेज पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इन प्रोटीन्स इज 16%. कॉमन सोर्सेस ऑफ प्रोटीन. आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की आपल्याला थोडं विकनेस आलं म्हणजे प्रोटीनच फूड वगैरे खा लागते. तर प्रोटीन्स आपल्याला कोणत्या सोर्सेस पासून भेटतात? मिल्क, पीनट्स, जेवढे काही बीज असतात ना, आपण जेवढे काही सीड्स खातो त्या सीड्स मध्ये खूप जास्त प्रोटीन्स असते. फिशेस, पल्सेस, चीज, सिरियल्स या सर्वांमध्ये काय असते? प्रोटीन्स असते. ते हे प्रोटीनचे सोर्स आहेत. मीट सुद्धा प्रोटीनचा सोर्स आहे. ठीक आहे. प्रोटीन्स ऑन हायड्रॉलिसिस. प्रोटीनचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं तर लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड भेटते. आपण इथे दाखवलेलंच आहे वरतं. प्रोटीनचं जर तुम्ही काय केलं, हायड्रॉलिसिस केलं तर खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड्स आपल्याला भेटतील. जसं हे प्रोटीन्स आहे आणि या प्रोटीनचं आपण हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला काय भेटते? लार्ज नंबर ऑफ मिक्सचर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड भेटते. असे जवळपास 30 अल्फा अमायनो ऍसिड पासून प्रोटीन्स बनलेले असतात. पण त्यातले टोटल 20 कॉमन अल्फा अमायनो ऍसिड, नॅचरली ऑकरिंग जे प्रोटीन्स आहेत ते जवळपास 20 अल्फा अमायनो ऍसिड त्यांच्यामध्ये कॉमनच आहे. प्रोटीन्स हा खूप इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड्स आहे, आपल्याला माहितच आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं हेन्स प्रोटीन्स ऑन हायड्रॉलिसिस गिव्स 30 अमायनो ऍसिड, 30 अमायनो ऍसिड भेटतात. आउट ऑफ दिस 20 अमायनो ऍसिड्स आर मोर कॉमन. त्या 30 पैकी 20 अल्फा अमायनो ऍसिड हे मोर कॉमन अल्फा अमायनो ऍसिड असतात. क्लिअर झालं? प्रोटीन हे जे शब्द आहे, ग्रीक वर्ड प्रोटिओस मिनिंग प्राईम इम्पॉर्टंट. आपल्या बॉडीमधला प्राईम इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड आहे. आपल्या बॉडीमधले कॅटलिस्ट, हार्मोन्स, अँटीबॉडीज हे सर्व काय माहिती आहे का? प्रोटीन्सच आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या बॉडीचं जे ग्रोथ आहे, मेंटेनन्स आहे, हे प्रोटीन्समुळेच चालते. प्रोटीन हे पॉलिमरिक कंपाऊंड आहे. पॉलिमरिक कंपाऊंड म्हणजे खूप साऱ्या छोट्या छोट्या अल्फा अमायनो ऍसिड पासून तो बनलेला आहे की नाही? आता प्रोटीन्स मध्ये मेन कंपोजिशन कोणतं आहे? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. त्यासोबत फॉस्फरस, सल्फरही असतात आणि काही दुसरे एलिमेंट सुद्धा प्रोटीन सोबत कंबाईन असतात. आयर्न, कॉपर, आयोडीन, मॅग्नीज, झिंक. जे नायट्रोजनचं प्रमाण असते प्रोटीन मध्ये ते 16% असते, 16% असते ऍव्हरेज अमाऊंट ऑफ नायट्रोजन. प्रोटीन्स आपल्याला मेन सोर्सेस कोणते आहे? आपल्या डाईट मधून आपण प्रोटीन्स घेतो. मिल्क, एग्स, मीट, फिशेस, पल्सेस, चीज, सिरियल्स अशा याच्यापासून आपण प्रोटीन्स आपल्याला भेटत असते. प्रोटीन्स हा बायोपॉलिमर्स आहे, लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिडने बनलेला. प्रोटीनचं जर हायड्रॉलिसिस केलं तर अल्फा अमायनो ऍसिडच तयार होते. जसं एखादं घर पाडलं आपण तर विटाच आपल्याला बाहेर पडताना दिसतात. तसं आपण
त्याच्यासोबत सिमेंट माती असतेच, म्हणजे ते दुसरे एलिमेंट आहे की नाही. तर प्रोटीन जसं आहे, प्रोटीनचं आपण जर हायड्रोलाइज केलं तर ते खूप साऱ्या अल्फा अमायनो ऍसिड पासूनच बनलेलं भेटते आपल्याला. आणि म्हणून प्रोटीन्स ऑन हायड्रोलिसिस गिव्स 13 डिफरंट अल्फा अमायनो ऍसिड. आतापर्यंत जेवढेही नॅचरली ऑकरिंग प्रोटीन्स आपण पाहिले आणि त्यांच्यामधले अल्फा अमायनो ऍसिड आयडेंटिफाय केले तर ते 30 वेगवेगळ्या प्रकारचे भेटले. त्यापैकी 20 हे कॉमनच असतात कोणत्याही प्रोटीन्समध्ये. 20 हे मॅक्झिमम प्रोटीन्स बनवण्यासाठी वापरल्या जात असतात. आपण प्रोटीन आर्टिफिशियली तयार करत असतो, माहिती आहे का. जे सर्वात छोटा प्रोटीन्स आहे ते कोणता आहे, इन्सुलिन. 52 अल्फा अमायनो ऍसिड्स पासून बनलेला आहे. जे डायबिटीजचे पेशंट आहे, ज्यांना शुगर आहे, त्यांना आर्टिफिशियली इंजेक्शन द्यावं लागते प्रोटीनचं. कशासाठी, त्याच्या ब्लडमध्ये जे ग्लुकोज तयार होते त्याला डिकम्पोज करण्यासाठी. त्याच्या बॉडीमध्ये जे पॅन्क्रियाज आहे ते त्या प्रोटीन्सला तयार नाही करत, इन्सुलिनला, आणि म्हणून आपल्याला आर्टिफिशियली इन्सुलिन देऊन त्या व्यक्तीच्या बॉडीमधला जे ब्लडमध्ये ग्लुकोज आहे त्याला डिकम्पोज करून एनर्जीमध्ये कन्वर्ट करायला लागत असते. क्लिअर आहे. ते सुद्धा प्रोटीन्स आहे, ते आर्टिफिशियली आपण लेबोरेटरीमध्ये 52 अल्फा अमायनो ऍसिड पासून बनलेलं आहे की नाही. प्रोटीन्स नॅचरली आपल्या बॉडीमध्ये तयार होते, प्रोटीन्स आर्टिफिशियली तयार करता येत असते. ठीक आहे, अशा प्रकारे. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. म्हणून तुमच्या इन्फॉर्मेशन क्लिअर असल्या पाहिजे. आता मला ऍक्च्युअली प्रोटीन समजण्यासाठी हे कोणापासून बनलेलं आहे, अल्फा अमायनो ऍसिड. तर मला पूर्ण फोकस कोणावर करावं लागते, अल्फा अमायनो ऍसिड. म्हणून प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. प्रोटीन्स हे कशापासून बनलेलं आहे, लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड्स पासून बनलेलं आहे. दॅट्स वाय वी फर्स्ट नीड टू स्टडी अबाउट द अल्फा अमायनो ऍसिड. सुरुवातीला अल्फा अमायनो ऍसिडची डेफिनेशन, नंतर वेगवेगळे क्लासिफिकेशन्स पाहू अल्फा अमायनो ऍसिडचे. त्याच्यानंतर अल्फा अमायनो ऍसिडचं नॉमेनक्लेचर. आणि अल्फा अमायनो ऍसिड मध्ये 2 फंक्शनल ग्रुप असते, एक अमायनो फंक्शनल ग्रुप असते आणि एक कार्बॉक्सिलिक फंक्शनल ग्रुप असते. म्हणजे एक ऍसिडिक फंक्शनल ग्रुपही असतो आणि एक बेसिक फंक्शनल ग्रुपही असते. त्यामुळे अल्फा अमायनो ऍसिडचा आपण झ्विटर आयन म्हणून एक डबली चार्ज आयन्स म्हणत असतो आपण, तो एक पॉइंट समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण अल्फा अमायनो ऍसिडची डेफिनेशन्स करू, बरोबर आहे. आता अल्फा अमायनो ऍसिडची डेफिनेशन्स करत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखादा कार्बॉक्सिलिक ऍसिड जर आपण काढला, सपोज मी हा कार्बॉक्सिलिक ऍसिड काढला, ऍसिटिक ऍसिड. थोडासा लिहिताना कसा लिहितो मी बघा. हा ऍसिटिक ऍसिड मधला हा हायड्रोजन्स, अल्फा हायड्रोजन्स. या अल्फा हायड्रोजन्स जर मी कोणत्या ग्रुपने रिप्लेस केला, अमायनो ग्रुपने रिप्लेस केला, तर जो डेरिव्हेटिव्ह भेटल, डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्यांच्यापासून तयार होणारा कंपाऊंड, त्यालाच काय म्हणतो आपण, अल्फा अमायनो ऍसिड. आता हा तयार झालेला अल्फा पोझिशन्सला NH2 ग्रुप आहे, याला काय म्हणत असतो, अल्फा अमायनो ऍसिड म्हणत असतो. मग हा अल्फा अमायनो डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा, कार्बॉक्सिलिक ऍसिडचा, ऑब्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ अल्फा हायड्रोजन ऍटम बाय अमायनो ग्रुप. कोणत्या ग्रुपनं, अमायनो ग्रुपनं. जर अल्फा हायड्रोजन आपण कार्बॉक्सिलिक ऍसिडचा रिप्लेस केला तर जो कंपाऊंड तयार होते, डेरिव्हेटिव्ह तयार होते, त्याला आपण अल्फा अमायनो ऍसिड म्हणत असतो. मग त्याची डेफिनेशन त्याच्या फॉर्म्युल्यातच आहे. दे आर अमायनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड obtained by replacement of alpha hydrogen atoms of carboxylic acid by amino group. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्याची डेफिनेशन्स करू. क्लिअर झालं. ही डेफिनेशन्स आपण इथे पाहून घेऊ, अल्फा अमायनो ऍसिड्स कशाला म्हणत असतात ते. म्हणून अल्फा अमायनो ऍसिड्स आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड ऑब्टेन बाय रिप्लेसिंग अल्फा हायड्रोजन ऍटम्स बाय अमायनो ग्रुप. अल्फा हायड्रोजन ऍटम जर रिप्लेस केला आपण कशानं, अमायनो ग्रुपनं, तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, अल्फा अमायनो ऍसिड. हा अल्फा कार्बनचा हायड्रोजन्स जर आपण रिप्लेस केला कशानं, या अमायनो ग्रुपनं, तर तयार होणाऱ्या डेरिव्हेटिव्हला आपण काय म्हणत असतो, अल्फा अमायनो ऍसिड्स म्हणतात. ठीक आहे. म्हणून दीज आर अल्फा अमायनो ऍसिड्स आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. या कार्बॉक्सिलिक ऍसिडचे ते काय असतात, डेरिव्हेटिव्ह असतात, ऑब्टेन बाय रिप्लेसिंग अल्फा हायड्रोजन ऍटम बाय अमायनो ग्रुप. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. अशा प्रकारे इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल है ना. आता आपण समोर पाहू, याची डेफिनेशन्स लक्षात आली, खूप सारे एक्झाम्पल देऊ आपण. आता अल्फा अमायनो ऍसिडचे सर्व फॉर्म्युले सेम राहतील, फक्त काय होईल माहिती आहे का, अल्फा अमायनो ऍसिडचा कोणताही फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचं कामच पडणार नाही. तुम्हाला माहिती आहे की हा जो कार्बन ऍटम आहे, ज्याला आपण कोणता ग्रुप लावला, COOH ग्रुप, तो झाला अल्फा कार्बन ऍटम, हा वाला अल्फा कार्बन. याला जर आपण एक NH2 ग्रुप लावला तर तो झाला अल्फा अमायनो ऍसिड. तर इथे एक H तर ठेवला मी, इथे जर आपण एक R ग्रुप घेतला, हा जर बदलला तर काय होणार आहे, वेगवेगळे अल्फा अमायनो ऍसिड तयार होतील. बस हा अल्किल ग्रुप बदलल.
बाकी हे स्केलेटन बदलणार नाही. सपोज मी जर एक NH2 CH आणि C डबल बॉन्ड OH असा जर घेतला असता, तर इथे जर H आणला तर याला आपण काय म्हणत असतो, ग्लायसिन म्हणत असतो. सर्वात छोटा वाला अल्फा अमायनो ऍसिड आहे, ज्याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ऍटम नाही. समजलं, लक्षात आलं का, ग्लायसिन. बाकी तुम्ही जर घेतला ॲलेनिन, जर मी आता इथे एक या अल्फा कार्बनला एक CH3 ग्रुप आणला तर आपण याला ॲलेनिन म्हणत असतो. काय म्हणत असतो, ॲलेनिन. तर अशा प्रकारे जसं जसं हे ग्रुप बदलत जाईल तसं अल्फा अमायनो ऍसिड चेंज होईल. बाकी मेन स्केलेटन सेम राहणार आहे. अल्फा कार्बन राहणार आहे, अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप आणि ऍसिड तर राहणारच आहे. बस हा अल्किल ग्रुप चेंज होत राहते, त्याच्यावर हे डिफरंट टाईपचे अल्फा अमायनो ऍसिड बनतील. क्लिअर झालं का मी काय सांगितलं आहे ते? त्याच्यामुळं अल्फा अमायनो ऍसिडची डेफिनेशन झाल्यानंतर आपण पाहणार आहोत त्याचे एक्झाम्पल. जसं हे ग्लायसिन आहे, जसं मी H आणला तर त्याला काय म्हणू, ग्लायसिन. इथं जर CH3 ग्रुप आणला आपण तर त्याला ॲलेनिन म्हणसाल. म्हणजे हा जो R ग्रुप आहे, या R ग्रुपच्या जागी H आणला तर ग्लायसिन म्हणायचं, CH3 आणला तर ॲलेनिन म्हणायचं. असे अलग अलग अल्फा अमायनो ऍसिड, तो जो R ग्रुप आहे तो चेंज केला तर वेगवेगळे अल्फा अमायनो ऍसिड बनतात. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉमनली 20 अल्फा अमायनो ऍसिड आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, जे कोणताही प्रोटीन्स बनवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून प्रोटीन शिकण्याच्या आधी आपल्याला अल्फा अमायनो ऍसिड शिकायला लागत असते. मग तो अल्फा अमायनो ऍसिड जॉईन झाला की प्रोटीन बनत असते. समजलं, लक्षात आलं? अशा प्रकारे. त्याच्यानंतर इट कंटेन 2 फंक्शनल ग्रुप. कोणताही प्रोटीन असेल तर त्याच्यात 2 फंक्शनल ग्रुप असतात. एक अमायनो ग्रुप जो बेसिक ग्रुप असतो आणि एक COOH ग्रुप तो ऍसिडिक ग्रुप असतो. बरोबर आहे की नाही? असे 2 फंक्शनल ग्रुप असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. अल्फा अमायनो ऍसिड्स आर द कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड असतात. हे सोल्युबल इन वॉटर, कारण यांच्यामध्ये पोलर फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्यामुळे वॉटरमध्ये सोल्युबल असणारच आहे ते. हाय मेल्टिंग पॉइंट असते अल्फा अमायनो ऍसिडचा. आता आपण क्लासिफिकेशन्स करणार आहोत. हे तर आपण त्यांची फिजिकल प्रॉपर्टी पाहिली, कशाची, अल्फा अमायनो ऍसिडची. आता फिजिकल प्रॉपर्टी झाल्यानंतर आता अल्फा अमायनो ऍसिडचं क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत. आता क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर करतो माहिती आहे का आपण अल्फा अमायनो ऍसिडचं? 2 पद्धतीनं आपण अल्फा अमायनो ऍसिडचं क्लासिफिकेशन करणार आहोत. पहिलं तर त्याचं ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल नेचर, म्हणजे तो अल्फा अमायनो ऍसिडिक नेचरवाला आहे का बेसिक नेचरवाला आहे का न्यूट्रल नेचरवाला आहे ते समजून घेणार आहोत. आणि दुसरं जे अल्फा अमायनो ऍसिडचं क्लासिफिकेशन करणार आहोत ते कशाच्या बेसिसवर, इसेन्शियल और नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तयार होतात का आपल्याला ते एक्सटर्नली घ्यायला लागत असते. इसेन्शियल म्हणजे काय, जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही, ज्याला आपल्याला डाईट मधून घ्यायला लागत असते, त्याला म्हणत असते इसेन्शियल. आणि नॉन इसेन्शियल म्हणजे कोणते, जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात त्याला आपण काय म्हणू, नॉन इसेन्शियल म्हणू. अशा प्रकारे. म्हणून आपण 2 प्रकारे, एक त्यांच्या नेचरहून ठरवलेला आहे, न्यूट्रल असेल, ऍसिडिक असेल किंवा बेसिक असेल. तर न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड, ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड आणि बेसिक अल्फा अमायनो ऍसिड. आणि दुसरं कशाच्या बेसिसवर ठरवलं की सिंथेसिस इन अवर बॉडी ऑर नॉट, आपल्या बॉडीमध्ये ते तयार होतात की तयार होत नाही, ते एक्सटर्नली डाईट मधून आपल्याला घ्यावं लागते. त्याच्या बेसिसवर इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड आणि नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड, असं आपण अल्फा अमायनो ऍसिडचं क्लासिफिकेशन करणार आहोत. आता सर्वात पहिल्यांदा आपण न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड्स कोणाला म्हणणार आहोत? तर साधी गोष्ट आहे, न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड त्यालाच म्हणणार आहोत आपण ज्या अल्फा अमायनो ऍसिड मध्ये, बघा हा जर मी एक अल्फा अमायनो ऍसिड काढला R, इथे जर इक्वल नंबर ऑफ बेसिक आणि ऍसिडिक ग्रुप असेल, म्हणजे NH2 ग्रुप आणि COOH ग्रुप जर एखाद्या ऍसिड मध्ये कसे असेल, इक्वल नंबर असेल, इक्वल अमाऊंट मध्ये असेल, कोणता कोणता ग्रुप इक्वल अमाऊंट मध्ये असेल, कोणता कोणता ग्रुप, NH2 ग्रुप आणि C डबल बॉन्ड OH ग्रुप, म्हणजे ऍसिडिक आणि बेसिक ग्रुप जर सारख्याच प्रमाणात असेल तर अशा सर्व अल्फा अमायनो ऍसिडला आपण काय म्हणू, न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड म्हणू. आता ज्या अल्फा अमायनो ऍसिड मध्ये ऍसिडिक ग्रुप जास्त असेल, म्हणजे COOH ग्रुप जास्त असेल NH2 ग्रुप पेक्षा, त्याला आपण ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड म्हणू. आणि ज्या अल्फा अमायनो ऍसिड मध्ये NH2 ग्रुप जास्त असेल कोणत्या ग्रुप पेक्षा, COOH ग्रुप पेक्षा, त्याला आपण बेसिक म्हणू. ज्यांच्यामध्ये COOH ग्रुप जास्त असेल NH2 ग्रुप पेक्षा, त्याला आपण काय म्हणू, ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड म्हणू. आणि ज्यांच्यामध्ये NH2 ग्रुप आणि COOH ग्रुप सारखे असेल त्याला आपण न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड म्हणू. बस आपण त्यांच्या बेसिसवर त्यांचं 3 प्रकारात क्लासिफिकेशन केलं. क्लिअर झालं? बघा. आणि म्हणून आपण आता न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड कोणाला म्हणणार आहोत, द अमायनो ऍसिड हॅव्हिंग इक्वल नंबर ऑफ अमायनो अँड कार्बोक्सिलिक ग्रुप.
ज्या अल्फा अमायनो ऍसिड मध्ये इक्वल नंबर ऑफ अमायनो ग्रुप असतात आणि कार्बोक्सिलिक ग्रुप असतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, न्यूट्रल अल्फा अमायनो ऍसिड म्हणू. तर ॲलेनिन, व्हॅलिन हे कशाचे एक्झाम्पल आहे, न्यूट्रल अमायनो ऍसिडचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपण दुसरं जे पाहून राहिलो क्लासिफिकेशन ते ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड. इफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज मोर, जर एखाद्या ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप जास्त असेल है ना कोणापेक्षा, NH2 ग्रुप पेक्षा, तर अशाला काय म्हणतो आपण, ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड म्हणतो. फॉर एक्झाम्पल एक ग्लुटॅमिक ऍसिड आणि ऍस्पार्टिक ऍसिड. आता ग्लुटॅमिक ऍसिडचा फॉर्म्युला जर काढतो म्हटलं तर NH2 तर असणारच आहे, CHB असणारच आहे, COOH असणार आहे. बस इथे जे R जे आहे, R च्या जागी CH2, बघा CH2 आणि COOH ग्रुप जर आला तर त्याला म्हणत असतो आपण ग्लुटॅमिक ऍसिड. आणि हे जर अल्फा अमायनो ऍसिड काढला आपण NH2 CH C डबल बॉन्ड OOH आणि याला जर CH2 COOH ग्रुप असेल तर याला आपण ऍस्पार्टिक ऍसिड म्हणत असतो. तर ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटॅमिक ऍसिड हे कोणाचे एक्झाम्पल आहे, ऍसिडिक कार्बोक्सिलिक ऍसिडचे. कारण याच्यात 2 COOH ग्रुप आहे आणि एकच NH2 ग्रुप आहे. 2 COOH ग्रुप आहे याच्यात नाही आणि एक NH2 ग्रुप आहे. त्याच्यामुळे ग्लुटॅमिक ऍसिड आणि ऍस्पार्टिक ऍसिड हे कशाचे एक्झाम्पल आहे, ऍसिडिक कार्बोक्सिलिक ऍसिडचे. क्लिअर झालं. तर कार्बोक्सिलिक ऍसिड, सॉरी, इफ कार्बोक्सिलिक ग्रुप इज मोर दॅन अमायनो ग्रुप है ना, देन इट इज कॉल्ड एज ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड. त्याला आपण ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड म्हणू. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर बेसिक अल्फा अमायनो ऍसिड, जसं ग्लुटॅमिक ऍसिड आणि ऍस्पार्टिक ऍसिड दाखवलं आपण. बेसिक अल्फा अमायनो ऍसिड कोणाला म्हणतात, इफ अमायनो ग्रुप इज मोर दॅन COOH ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुप पेक्षा अमायनो ग्रुप जर जास्त असेल तर दॅट इज कॉल्ड एज बेसिक अल्फा अमायनो ऍसिड. आता इथे जर एक अर्जिनिन घेतला आपण, अर्जिनिन मध्ये NH2 ग्रुप आहेच, हा इथून जॉईंट होणार आहे वापस. तो कोणाला जॉईंट होते तुमच्या लक्षात आलं असेल आहे की नाही. एक लायसिन, अर्जिनिन आणि हिस्टिडीन. हिस्टिडीन माहिती आहे तुम्हाला, आपण जे DNA RNA पाहतो त्याच्यात हिस्टिडीन नावाचा प्रोटीन्स असतो, त्याच्यात असतो हा. तर इथे जर मी आता कोणता ग्रुप लावला, हा जर आपल्या कोणत्या कार्बनला लावला, NH2, आणि इथे COOH ग्रुप लावला तर हा झाला असता अल्फा अमायनो ऍसिड वाला अर्जिनिन. लायसिन काय झाला असता, इथे जर तुम्ही CH आणि इथे काय लावला असता, NH2 ग्रुप लावला असता आणि COOH ग्रुप लावला असता तर हा झाला असता तुमचा लायसिन. असंच इथे सुद्धा आपण तसंच करणार आहोत हिस्टिडीन मध्ये. तर यांच्यामध्ये NH2 ग्रुप जास्त आहे. काय आहे, NH2 ग्रुप जास्त आहे कोणापेक्षा, COOH ग्रुप पेक्षा. आणि म्हणून यांना काय म्हणत असतात, बेसिक अल्फा अमायनो ऍसिड. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे, अर्जिनिन, लायसिन आणि हिस्टिडीन. इकडे ऍसिड नावच आहे त्याच्यामध्ये, ग्लुटॅमिक ऍसिड आणि ऍस्पार्टिक ऍसिड है ना. नावात ऍसिड नाव आहे त्याच्यामुळे ऍसिडिक अल्फा अमायनो ऍसिड ओळखणं सोपं आहे. ग्लुटॅमिक ऍसिड आणि ऍस्पार्टिक ऍसिड. फक्त बेसिक अल्फा अमायनो ऍसिडचे तिन्ही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे जे ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकते, अर्जिनिन, लायसिन आणि हिस्टिडीन. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कशाच्या बेसिसवर, त्यांच्यामध्ये असणाऱ्या अमायनो ग्रुप आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या COOH ग्रुपच्या बेसिसवर आपण त्यांना 3 याच्यात क्लासिफाईड केलेलं आहे. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल. तर आता नेक्स्ट क्लासिफिकेशन्स पाहू. नेक्स्ट क्लासिफिकेशन्स ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतात किंवा आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही याच्या बेसिसवर केल्या गेलेल्या आहे. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड ऑन द बेसिस ऑफ द प्रोटीन सिंथेसिस इन अवर बॉडी ऑर नॉट. आपल्या बॉडीमध्ये तयार होतात किंवा आपल्याला बाहेरून घ्यावं लागते त्याच्या बेसिसवर. इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड म्हणजे कोणते असते, जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही, जे आपल्याला इसेन्शियल आहे, गरज आहे, दुसऱ्या आपल्या डाईट मधून आपले कम्प्लीट होते, त्यांना आपण इसेन्शियल म्हणत असतो. नॉन इसेन्शियल म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये तयारच होते, त्याच्यामुळे आपल्याला त्याची गरज नसते बाहेरून, आहे की नाही. म्हणून आपण इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड म्हणजे द अमायनो ऍसिड विच कॅनॉट सिंथेसाइज इन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये ते सिंथेसाइज होत नाही, विच इज एक्सटर्नली सप्लाय इन अवर डाईट. आपल्याला ते एक्सटर्नली सप्लाय होते थ्रू आउट अवर डाईट. आपल्या डाईट मधून आपल्याला ते सप्लाय केलं जात असते है ना. त्याला आपण काय म्हणतो, कॅनॉट सिंथेसाइज इन अवर बॉडी, जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही, बट दे कॅन बी सप्लाइड थ्रू अ डाईट. आपल्या जेवणातून आपल्याला ते भेटतात. जसं लायसिन आहे, व्हॅलिन आहे, हे इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड आहे. कोणते अल्फा अमायनो ऍसिड आहे, इसेन्शियल. दुसरा आहे नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड. आपण नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड कोणाला म्हणसाल, की जे आपल्या बॉडीमध्ये तयार होते, आपल्याला ते बाहेरून घ्यायची गरज नाही. म्हणून द अमायनो ऍसिड कॅन सिंथेसाइज इन अवर बॉडी, जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात, कॉल्ड ॲज नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड. एक्झाम्पल आहे ग्लुटॅमिक ऍसिड आणि सेरीन. हे कशाचे एक्झाम्पल आहे,
नॉन इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड. आता समजलं इथपर्यंत अल्फा अमायनो ऍसिड. आता आपला नेक्स्ट पॉइंट राहिलेला आहे झ्विटर आयन्स. तोही पाहून घेऊ आपण. नेमकं झ्विटर आयन्स कशाला म्हणतात आहे की नाही. आता झ्विटर आयन्स म्हणजे डबली चार्ज आयन्सला आपण झ्विटर आयन म्हणत असतो. बेसिकली झ्विटर आयन्स कोणाला म्हणत असते, डबल चार्ज असणाऱ्या आयन्सला. आपल्या बॉडीमध्ये जे कोणता प्रोटीन्स असेल तर त्या प्रोटीन्स मध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहे. बघा आपण जर एक प्रोटीन्स काढला, प्रोटीन्स नाही, अल्फा अमायनो ऍसिड. अल्फा अमायनो ऍसिड जर काढला तर एक बेसिक ग्रुप आहे NH2 ग्रुप आणि एक ऍसिडिक ग्रुप आहे कोणता, C डबल बॉन्ड OH ग्रुप. हा H पॉझिटिव्ह देणारा आहे आणि हा H घेणारा आहे. आणि त्याच्यामुळे हा NH हा घेऊन टाकतो आणि याला कशात कन्वर्ट करतो, NH3 पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतो. तर हा आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो आयन्स तयार होते त्याला आपण सॉल्ट म्हणतो. आणि जर एकाच मॉलिक्युलवर दोन अपोजिट चार्ज असेल तर त्याला काय म्हटलं जात असते, झ्विटर आयन्स. डबली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज झ्विटर आयन्स. आणि हे डबली चार्ज आयन्स कशामुळे झ्विटर आयन्स म्हणू आपण, बिकॉज दे कंटेन बोथ ऍसिडिक ॲज वेल ॲज बेसिक फंक्शनल ग्रुप. म्हणून आपण याची डेफिनेशन्स करताना सांगत असतो, दी अल्फा अमायनो ऍसिड इन देअर ॲक्वियस सोल्युशन बिहेव ॲज ए सॉल्ट. जेव्हा आपण यांना वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू तर हे सॉल्ट सारखं बिहेव करतात. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बोथ ऍसिडिक अँड बेसिक ग्रुप इन द सेम मॉलिक्यूल. एकाच मॉलिक्यूलमध्ये ऍसिडिक आणि बेसिक ग्रुप दोन्ही असतात. सच अ डबली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज झ्विटर आयन्स. म्हणून आपण सांगतो की द डबली चार्ज आयन्स जे NH3 पॉझिटिव्ह आणि COO निगेटिव्ह असं त्याच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये असते. तर असा जो डबली चार्ज आयन्स असतो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बेसिक अँड ऍसिडिक ग्रुप इन द सेम मॉलिक्यूल, दॅट डबली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज झ्विटर आयन्स. तर हे झालं झ्विटर आयन्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अल्फा अमायनो ऍसिडची माहिती करत असतो. कारण आपल्याला जर अल्फा अमायनो ऍसिड माहितीच नसेल तर मग आपण प्रोटीन कसा बनवणार आहोत. कारण प्रोटीन बनवण्यासाठी आपल्याला काय करायला लागते, अल्फा अमायनो ऍसिड एकमेकांना जॉईन करायला लागते. आणि अल्फा अमायनो ऍसिड जॉईन करतो तर ते पर्टिक्युलर लिंकेजला आपण म्हणतो पेप्टाइड लिंकेज, पॉलीपेप्टाइड लिंकेज. क्लिअर आहे. जसं आपण दोन मोनोसॅक्राइड जोडले होते त्याला ग्लायकोसाइड लिंकेज म्हटलं. तर आता हे पॉलिमर बनवताना आपण अल्फा अमायनो ऍसिड जोडणार आहोत तर याला काय म्हणणार आहोत, पेप्टाइड लिंकेज. आणि खूप सारे अल्फा अमायनो ऍसिड जोडले तर पॉलीपेप्टाइड लिंकेज. म्हणून प्रोटीन हा पॉलीपेप्टाइड कंपाऊंड आहे. पॉलीपेप्टाइड लिंकेज असलेला कंपाऊंड आहे, नायट्रोजन असलेला. त्याचा हायड्रॉलिसिस केलं तर लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड भेटणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात पहिले तर अल्फा अमायनो ऍसिडची माहिती करून घेणं आवश्यक होती. तर आपण क्लासिफिकेशन्स पर्यंत आलो. आता याचे नॉमेनक्लेचर्स आणि तो आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड पाहणार आहोत. तर नॉमेनक्लेचर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की अल्फा अमायनो ऍसिड कोणताही असू द्या, त्यामध्ये फक्त फरक काय असते हे आपल्या लक्षात आला असला पाहिजे की कोणताही अल्फा अमायनो ऍसिड असेल तर त्याच्यापाशी C डबल बॉन्ड OH हा तर ऍसिडिक ग्रुप असणारच आहे आणि या अल्फा कार्बनला NH2 ग्रुप असणारच आहे. एवढं कार्बनचं स्केलेटन तर सेम राहणार आहे. बस फरक कुठं राहणार आहे, हा जो अल्किल ग्रुप येतो इथे जो ग्रुप अटॅच होतो त्या ग्रुपहून त्या कंपाऊंडचं नाव बदलून जात असते. आता हे जे अल्फा अमायनो ऍसिड आपण जे आहे याचं जे नॉमेनक्लेचर करणार आहोत तर हे नॉमेनक्लेचर करत असताना दोन प्रकारे नाव देतो. याचं एक कॉमन नेम देतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. जनरली आपण कॉमन नेमनच अल्फा अमायनो ऍसिडला नाव देत असतो आणि म्हणून आपण सांगणार आहोत जनरली नेम ऍज ए कॉमन नेम. याला आपण कॉमन नेमच देत असतो. आणि हे कॉमन नेम कशाच्या बेसिसवर दिलेला आहे की तो जो अल्फा अमायनो ऍसिड आहे त्याची प्रॉपर्टी कशी आहे आणि कोणत्या सोर्स पासून त्याला आपण मिळवलं आहे याच्या नावाहून, यांच्या बेसिसवर त्यांचं कॉमन नेम दिलेलं आहे. काय बोललो मी, समजलं. जनरली आपण कॉमन नेम देत असतो अल्फा अमायनो ऍसिडले, जसं ग्लायसिन म्हणतो आपण असं वगैरे, ॲलॅनिन. तर हे कॉमन नेम कशाच्या बेसिसवर आलेले आहे, त्यांच्या प्रॉपर्टी आणि ते कोणत्या सोर्सेस पासून वगैरे मिळवल्या गेलेल्या आहे. तर त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं काय केलेलं आहे माहिती आहे का, नॉमेनक्लेचर केलेलं आहे. त्याच्यामुळे जो पहिला मेंबर आहे ग्लायसिन आहे की नाही, हे ग्लायसिन स्वीट टेस्ट असते त्याची आणि ग्रीक वर्ड मध्ये ग्लायकोस असं मिनिंग आहे स्वीटला आणि म्हणून त्याचं नाव ग्लायसिन दिलं आहे. दुसरा एक टायरोसिन नावाचा आहे. हे ग्रीक वर्ड टायरोज मीन्स मिनिंग चीज. काय होते, टायरोज मिनिंग चीज वॉज द फर्स्ट ऑप्टेन फ्रॉम द चीज. चीज पासून तो त्या सोर्स पासून भेटला म्हणून त्याला आपण टायरोसिन असं नाव दिलं. बघा, तर हे जे नावं आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे जर आपण काय आणला, या आरच्या जागी एच आणला, हे जो आर आहे त्याच्या जागी एच आणला म्हणजे इथे आपण घेतलाय. तर हे पहिला जो कॉमन नेम आहे याचा, त्याचं ग्लायसिन देतो, त्याला शॉर्टकट मध्ये GLY
आणि तुम्ही बायोलॉजीमध्ये जी असं वापरत असता ऍब्रिव्हेटेड फॉर्म मध्ये. जर इथे आता हा आर जो आहे आपला, आर जर हायड्रोजन असेल तर काय म्हटलं मी, ग्लायसिन. आर जर इथे CH3 आला म्हणजे बेसिकली तो फॉर्म्युला असा येऊन जाईल RCH हा जर CH3 ग्रुप असेल याला, तर आपण याला काय म्हणणार आहोत, ॲलॅनिन. याला शॉर्टकट मध्ये ALA म्हणत असतात. पहिले 3 वर्ड घेतो आपण, है की नाही. त्यानंतर जर इथे आता कोणता ग्रुप आला असेल, आयसोप्रॉपिल ग्रुप आला. बघा लक्षात ठेवायचा आहे, हा जर ग्रुप आला आयसोप्रॉपिल ग्रुप, कोणाला अटॅच, या अल्फा अमायनो ऍसिड चा जो ग्रुप आहे याला, तर आपण याला काय म्हणणार आहोत आता, व्हॅलिन. काय म्हणणार आहोत, व्हॅलिन. एसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड आहे जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही, एक्सटर्नली आपण आपल्या डाईट मधून घेत असतो. त्याच्यानंतर ल्युसिन. ल्युसिन मध्ये हाच आयसोप्रॉपिल ग्रुप काय झालेला आहे, आयसोब्युटिल ग्रुप झालेला आहे. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आणि हा आयसोब्युटिल ग्रुप झाला आहे. आणि हा आयसोब्युटिल ग्रुप आता अल्फा अमायनो ऍसिडला आपल्या अटॅच आहे आणि म्हणूनच आपण याला काय म्हणत असतो, ल्युसिन म्हणत असतो. हा सुद्धा इसेन्शियल अल्फा अमायनो ऍसिड आहे. हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही, हे आपल्याला एक्सटर्नली आपल्या डाईट मधून घ्यावं लागते. त्याच्यानंतर आयसोल्युसिन. आयसोल्युसिन मध्ये सेकंडरी ब्युटिल ग्रुप आहे. ल्युसिन मध्ये आयसोब्युटिल ग्रुप आहे आणि आयसोल्युसिन मध्ये सेकंडरी ब्युटिल ग्रुप येत असते. NH2 ग्रुप तर आहेच आणि COOH ग्रुप तर आहेच, आहे की नाही. तर हा आयसोब्युटिल ग्रुप जर आला तर त्याला काय म्हणतो आपण, आयसोल्युसिन. तर असे हे जे अल्फा अमायनो ऍसिड आहे हे ऍक्च्युअली जे आपला आर ग्रुप आहे याच्यावर आपण सांगणार आहोत. जसं टायरोसिन हे आपण चीज पासून मिळवलेलं आहे, सोर्स याचा कोणता आहे, चीज, आणि म्हणून याचं नाव दिलेलं आहे. ग्रीक वर्ड मध्ये आपण हे जे चीज आहे याला टायरोज म्हणतो आणि म्हणून याचं नाव आहे टायरोसिन. तर हे टायरोसिन जो आहे तर तो पॅराफिनॉल म्हणजे पॅराहायड्रॉक्सी बेन्झिन अशावाला आहे. त्यानंतर हे जे दिलेले आहे सेरीन, ट्रिप्टोफेन, हे सर्व कोणते आहेत, हे अल्किल ग्रुप जो म्हणतो आपण, तो जर आपण चेंज केला तर ते वेगवेगळे अल्फा अमायनो ऍसिड येतील. तर पहिले 3-4 आपल्याला माहित पाहिजे, ग्लायसिन, ॲलॅनिन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, टायरोसिन. म्हणजे आपल्याला कोणताही अल्फा अमायनो ऍसिड आपला परीक्षेत विचारू शकते, असं काही नाही आहे. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर हे जे अल्फा अमायनो ऍसिड आहे त्याच्यामध्ये खूप सारे अल्फा अमायनो ऍसिडची लिस्ट आहे. इथे तुम्ही 2 जे आपण क्लासिफिकेशन्स मध्ये पाहिले तेवढे तरी आले पाहिजे आपल्याला. जे बेसिक वाले आहे तर ते बेसिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, अर्जिनिन आहे की नाही. जे बेसिक अल्फा अमायनो ऍसिड आहे ते एक अर्जिनिन सांगितला होता, दुसरा मी कोणता सांगितला होता, ग्लुटॅमिन, आणि ग्लुटॅमिन नंतर म्हणजे एक सिस्टीन सुद्धा अल्फा म्हणजे अमायनो बेसिक अल्फा अमायनो ऍसिड आहे. आणि ऍसिडिक वाले आपण 2च पाहत असतो, एक ग्लुटॅमिक ऍसिड आणि दुसरं ऍस्पार्टिक ऍसिड. तर अशा प्रकारे तर हे सारे अल्फा अमायनो ऍसिड आहे, यापैकी तुम्हाला जे बेसिक ऍसिडिक आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. आता जसं आपण कार्बोहायड्रेटला नॉमेनक्लेचर केलं होतं आहे की नाही, डी आणि एल फॉर्म, तसंच आपण अल्फा अमायनो ऍसिडलाही डी आणि एल कॉन्फिगरेशन्सने काय करत असतो, डेसिग्नेशन्स करत असतो. म्हणून एल फॅमिली अल्फा अमायनो ऍसिड आपण कशाला म्हणणार आहोत, ऑल अल्फा अमायनो ऍसिड जेवढेही प्रोटीन्स आहे ना, हे सर्व प्रोटीन्स काय असतात, अल्फा अमायनो ऍसिड पासून बनलेले असतात. पण कोणत्या अल्फा अमायनो ऍसिड पासून बनलेले असतात, एल अल्फा अमायनो ऍसिड. आणि हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. जसं कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण पाहिलं होतं की जे मोनोसॅकराइड्स असतात किंवा कार्बोहायड्रेटचे जे कोणताही कार्बोहायड्रेट्स असेल तर तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असते. तसं हे सर्वच अल्फा अमायनो ऍसिड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, एक्सेप्ट कोण, ग्लायसिन. कारण तुम्हाला माहिती आहे की ग्लायसिनचा फॉर्म्युलाच असा आहे की त्याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ऍटम नाही, हे 2 हायड्रोजन सेम आहे आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ऍटम नाही. त्याच्यामुळं ग्लायसिनच एक असा आहे जो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह राहील. काय राहणार आहे, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह राहील. जो पहिला मेंबर आहे अल्फा अमायनो ऍसिडचा तोच फक्त ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे, बाकीचे सर्वच ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे, आता यांना आपण 2 प्रकारे डेसिग्नेट करत असतो. जसं मी आता एक अल्फा अमायनो ऍसिड घेतला आणि ज्यामध्ये या असिमेट्रिकल कार्बन ऍटम्सला जर NH2 ग्रुप आपण कोणत्या साईडनं घेतला, लेफ्ट साईडनं घेतला तर याला एल अल्फा अमायनो ऍसिड म्हणतो आपण, है ना. आणि हा जर NH2 ग्रुप बघा आता राईट साईडनं घेतला, आता आपण हा जर याचा आयसोमर दाखवला
ऑप्टिकल आयसोमर्स ज्याला म्हणतो, आणि डी आणि एल फॉर्म आपण. तर हा जर राईट साइड न असेल आहे की नाही, तर याला आपण डी अल्फा अमायनो ऍसिड म्हणतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे, तर हे जर राईट साइड न येत असेल तर याला आपण डी म्हणतो. पण जे नॅचरली ऑकरिंग प्रोटीन्स, जेवढेही प्रोटीन्स असतात, त्या प्रोटीनचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर ते फक्त एल टाईपचेच अल्फा अमायनो ऍसिड प्रोड्यूस करतात ऑप्टिकली ऍक्टिव्ह मध्ये. आणि म्हणून आपल्याला हे डी आणि एल आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे नॉमेनक्लेचर मध्ये. आणि म्हणून आपण तेच समजून घेऊन राहिलो. दोन प्रकारमध्ये ते आपण एक्झिस्ट असतात. डी फॉर्म NH2 ग्रुप हा राईट साइड न असेल आणि एल फॉर्म मध्ये NH2 ग्रुप लेफ्ट साइड न असेल. ऑल नॅचरली ऑकरिंग अल्फा अमायनो ऍसिड्स आर एल फॉर्म. मी आता सांगितलं आहे की डी आणि एल फॉर्म तुमचे कोणते आहेत ते. जर हा NH2 ग्रुप कोणत्या साइड न असेल, लेफ्ट साइड न असेल, तर नॅचरली दे आर कॉल्ड ॲज एल टाइप ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. आणि इफ NH2 group or the asymmetrical carbon atoms are at the right side, they are called as D type of alpha amino acid. All naturally occurring alpha amino acids are L types. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे नॉमेनक्लेचर होतं. तर हे 2 पॉइंट राहिले होते आपले अल्फा अमायनो ऍसिडचे. त्यामुळे आपण आता इथे आपला अल्फा अमायनो ऍसिड कंप्लीट झालं. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे प्रोटीन्स.